देऊन टाकली त्याला परमिशन दुसरी बायको करायची. दिवस नव्हता म्हणून अटकालेला होता ना. काय काय म्हण मला दुसऱ्या बायकोचा फोटो. आपण इतकं करा, लेकरं बाळा सांभाळा, आणि त्यांनी दुसऱ्या बायकोचा फोटो मला दाखवलाय. किती अवघड वाटतंय ना. आपण इतकं लेकरं बाळा त्याचे सांभाळा आणि त्याने असं करायचं. दिली त्याला परमिशन दुसरी बायको करायची. कोणाला कोणाला खरं वाटली ही सगळी ऍक्टिंग. काय काय म्हणला त्याची बायको कशी आहे, त्यांनी मला फोटो दाखवला. काय रे मला फोन केला, मला म्हणे दुसरी बायको करायला मोकळीक दे. अवघड तर वाटलं मला, पण म्हटलं आता कौरक राशीन बाबा तू तरी एकटा. टाक करून, तुला बी होईन भाकर तुकडा घालायला, तुला मदतीला नाही का, ऊस तोडीला. ऊस तोडू लागन बरोबर का. कोणाला वाटलं असं मी खरंच रडायला लागले का. त्याला मीच भेटली, ती भेटले लई मोठी गोष्ट आहे. त्याला दुसरी बायको भेटणे नामुमकिन आहे, नामुमकिन. मी मामाची पोरगी होती त्या टायमाला 2003-04च्या टायमात झालेलं लग्न आहे माझं. त्या टायमाला काय पुरी एवढ्या कमी नव्हत्या, त्याच्यामुळं भेटली होती. आता चांगले चांगले नवरदेव पडले तर असेच, आणि ह्याला कोण देणार आहे बायको. ते उलट म्हणतोय न गवा मला बायकून फेकू. असंच तू तिकडं खुश राहा, मी इकडं खुश राहीन. झालं आता काय, लेकरं बी मोठे झाले. मला काय करायचं आहे आता, लग्न फिग्न करून. मी म्हणलं भेटत असली तर टाका करून. ते म्हणते कुठून आणा बाबा आता, लोक 2-2 लाख रुपये देऊन आणून राहिलेत बायका. इथून कुठून आणा त्यांना पैसे द्यायला. म्हणलं द्यायचे की मग. म्हणते द्यायला असल्यावर मी तुलाच दिले नसते पैसे. अरे जे माणूस एवढं सगळं ऐकू शकतो तो कधीच काही करू शकत नाही, ते सुधरू शकत नाही. समजलं का. स्त्री तळतळाट हा एक लईच असा शाप आहे, आधी शाप. तो कधीच मिटत नाही. त्याच्यामुळं कधी स्त्रीचा तळतळाट घेऊ नये माणसाने. स्त्री कधी रडली नाही पाहिजे आपल्या दारात, आणि बिना गोष्टीचं तर तुम्ही कधी छळलं नाही पाहिजे स्त्रीला कोणच्याच विनाकारण. लय स्त्री शाप लागतो बरं का. माझ्या नवऱ्यावरून सांगते मी, सगळं बरबाद आहे, सगळ्यांचं बरबाद आहे, सगळ्या घरदाराचं बरबाद आहे. लय अवघड असतंय स्त्री शाप. स्त्रीचा शाप लागलेला. त्याच्यामुळं स्त्रीला बोला तुम्ही, काही चूक झाल्यावर तर बोलाच. नाही तर तिने चूक करीन. तुम्ही एखाद्या असतात नालायक, महानालायक, त्यांना बोलणं जरुरी राहतं. पण असं जर बिना बातचं तुम्ही छळीत असाल ना, तुम्हाला देवसुद्धा, भगवंतसुद्धा कधी माफ नाही करत. हे लक्षात ठेवायचं. इतकं बेकार राहतं. स्त्रीचं पुरुष वाचून कधी काय राहत नाही, पण पुरुषांचं मात्र स्त्री वाचून सगळं बिघडून जातं. सगळा त्यांचा खेळ बिघडून जातो. मग असं म्हणत नाही मी, प्रत्येक स्त्री चांगली असते, पण प्रत्येकच पुरुष अवघड आहे भाऊ. आपली सायकल असलेली बरी. कुणाची हेल्प काही घ्यावं लागत नाही गाडीवर येण्यासाठी.